या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स। तुम्ही हे नाव बरेच वेळेस ऐकलं असन, बरेच जण याचा वापर करून पैसे पण कमवतात, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। एकदम सोपा कन्सेप्ट आहे, त्यामुळे या व्हिडिओला एंड पर्यंत बघा। जर का तुम्ही हा व्हिडिओ सगळा बघितला तर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाहीये। या व्हिडिओमध्ये सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेले आहे। आपण हे पण बघणार आहे नेमकी याला मार्क कसं करायचं, त्यानंतर बाय कुठं करायचं, सेल कुठं करायचं, हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे। त्यामुळे या व्हिडिओला एंड पर्यंत बघा। एक उदाहरण घेऊ आपण सपोर्टचं। तुम्हाला पैशाची गरज आहे बघा, एक उदाहरण घ्या। पैशाची गरज असताना तुम्हाला तुमच्या मित्रांनी पैसे दिले, तुम्ही काय म्हणता, त्यावेळेस मला मित्रांनी पैसे देऊन सपोर्ट केलं, म्हणजेच तुम्हाला आधार दिला। इथं पण सेम तसंच आहे बघा। एक स्टॉक आहे बघा, तो वरती जातोय। एक उदाहरण घेऊ आपण अजून एक स्टॉक आहे बघा, तो आता 100 रुपयाला आहे, त्यानंतर तो थोडा खाली पडला, 90 रुपयापर्यंत आला। तिथं काय म्हणतील लोक, आता स्टॉक स्वस्त झालाय, आपण त्याला विकत घ्यायला चालू करू आणि त्याला वर घेऊन जाऊ। लोक तिथं विकत घेतील आणि त्याला नेतील 110 पर्यंत। त्यानंतर तिथं काय म्हणतील लोक, आता हा बराच वर गेलाय, आता आपण आपलं प्रॉफिट बुकिंग करू इथं। तिथं बरेच जण त्यांची एंट्री क्लोज करते आणि परत स्टॉक खाली येईल, म्हणजे स्टॉकला तिथं सपोर्ट भेटतो आणि वरती त्याला रेजिस्टन्स भेटतो। तसा सेम कन्सेप्ट आहे बघा इथं। इथं आता स्क्रीनवर बघा, हा स्टॉक बघा इथून पहिले या लेवल पासून वरती गेला, त्यानंतर परत खाली आला आणि या लेवल पासूनच वर गेला, त्यानंतर परत खाली आला आणि इथूनच वर गेला, म्हणजेच त्याची ही सपोर्ट लेवल आहे बघा। आता मी मार्क करतो ही सपोर्ट लेवल, ही आहे त्याची सपोर्ट लेवल। त्यांनी दरवेळेस ह्या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे। इथं आला, परत इथं तो सपोर्ट घेतोय आणि वर जातोय, वरतून परत खाली आला, या लेवलला सपोर्ट घेऊन परत वर गेला। स्टॉक असेच काम करते मित्रांनो, हे सगळं सप्लाय आणि डिमांडवरच काम करतं। तर चला बघू, जी आपली रेजिस्टन्स लेवल आहे ती कुठं बांधलेली, ती बघा ह्या इथं बांधलेली, ही आहे आपली रेजिस्टन्स लेवल। इथं बघा स्टॉक दरवेळेस ह्या लेवल पर्यंत गेला, परत तिथून खाली आला, इथं गेला, परत खाली आला, परत इथं गेला आणि खाली आला। याला आपण असं पण बघू शकतो, एखादा माणूस उभा आहे बघा इथं, माणूस जेव्हा उभा असतो तेव्हा त्याला खालची जमीन सपोर्ट करते, ती त्याच्या पायाला सपोर्ट देते आणि त्याला वर उचलून ठेवते, आणि त्याच्या वरचा जो एरिया असतो तो असतो त्याचा रेजिस्टन्स लेवल। सेम इथं पण तसंच आहे बघा, एवढं काही अवघड नाहीये कन्सेप्ट, एकदम सोपा कन्सेप्ट आहे। इथं बघा आपण इथं बाय सेल इथं पण करू शकतो। इथं आपण बाय करतो, जी आपली सपोर्ट लेवल आहे तिथं आपण बाय करतो, आणि त्यानंतर रेजिस्टन्सला गेला तर तिथं आपण सेल करतो, त्यानंतर इथून आपण सेल साईडला एंट्री टाकतो, परत त्यानंतर खाली आला स्टॉक आपल्या सपोर्ट लेवलला तर तिथं आपण बाय करतो। आपण इथं पण असा ट्रेड करू शकतो बघा। इथं बघा हे सपोर्ट लेवल रेजिस्टन्स लेवल अशीच काम करते। स्टॉक वर गेल्यानंतर वरती बनती रेजिस्टन्स लेवल, आणि स्टॉक खाली आला तेव्हा तिथं बनती सपोर्ट लेवल। चला बघू नेमकी हे दुसऱ्या स्टॉक मध्ये अजून एक कसं दिसतं। आता आपण बघितलं की हॉरिझॉन्टल लाईननी सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं मार्क करायचं, त्यावर अजून आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहे। त्याआधी इथं हे बघा की सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण ट्रेंड लाईननी पण मार्क करू शकतो। हे इथं बघा एक स्टॉक आहे, त्याला मी आता इथं मार्क करतो ट्रेंड लाईननी। इथं बघा ट्रेंड लाईननी मार्क केल्यानंतर इथं बघा स्टॉकने इथं दरवेळेस या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे। आता आपण करू रेजिस्टन्स मार्क। इथं बघा ट्रेंड लाईनने आता रेजिस्टन्स मार्क करू। इथं बघा आता मी रेजिस्टन्स मार्क केलेलं आहे। इथं बघा स्टॉकने इथं रेजिस्टन्स घेतला, खाली गेला स्टॉक, परत इथं आला रेजिस्टन्स घेतला, परत खाली गेला, दरवेळेस इथं स्टॉकने रेजिस्टन्स घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं बाय साईडला सेल साईडला पण प्लॅन करू शकतो। इथं बघा जेव्हा पण स्टॉक आपल्या रेजिस्टन्स लेवल जवळ असेल तिथं आपण सेल साईडला प्लॅन करू शकतो, आणि जेव्हा पण स्टॉक आपल्या सपोर्ट लेवलला असेल तिथं आपण बाय साईडला प्लॅन करू शकतो। आणि मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण स्टॉक ह्या रेजिस्टन्स लेवलचं ब्रेकआउट देईन आणि वरती क्लोजिंग देईन, तेव्हा आपण तिथं बाय साईड साठी प्लॅन करू शकतो, आणि जेव्हा पण स्टॉक आपल्या ह्या सपोर्ट लेवलला ब्रेक करून खाली क्लोजिंग देईन तिथं आपण सेल साईड साठी प्लॅन करू शकतो। आणि जर का मित्रांनो तुम्हाला माहित नसेल या टूल्सचा यूज कसा करायचा, तर तुम्ही आपला पहिला व्हिडिओ जाऊन बघा, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की या सगळ्या टूल्सचा वापर कसा करायचा। तर चला बघू अजून आपलं पुढं काय काय बाकी अजून। इथं बघा ह्या इथं बनलेली आपली एक सपोर्ट लेवल बनलेली, त्यानंतर बघा इथून स्टॉक वर गेला, वर गेल्यानंतर तिथून स्टॉक खाली आला, परत वर गेला, म्हणजे इथं आपली बनलेली बघा आता एक रेजिस्टन्स लेवल, ते आपण मार्क करून घ्यायची। रेजिस्टन्स लेवल मार्क केल्यानंतर इथं बघा मित्रांनो, या इथं स्टॉक बघा रेजिस्टन्सला तोडून वर गेलता, पण तिथून परत खाली आला स्टॉक। त्यांनी काय केले, इथं इथं त्यांनी लिक्विडिटी घेतलेली। लिक्विडिटी हा कन्सेप्ट आता दुसरा आहे मित्रांनो, त्याच्यावर पण लवकरच एक व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे आता सबस्क्राईब करून घ्या, असेच तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला सगळे कन्सेप्ट भेटून जातील। तर आता इथं बघा स्टॉक इथून परत खाली आला, इथं सपोर्ट लेवल पर्यंत आला, पण ह्यावेळेस बघा स्टॉक जेव्हा वरती गेला तेव्हा त्याने आपली रेजिस्टन्स लेवल ब्रेक केली आणि तो तिथून वर गेलेला आहे। त्यानंतर जी पण आपली रेजिस्टन्स लेवल आहे ती आता कन्वर्ट होणार आहे सपोर्ट मध्ये बघा।
जेव्हा पण स्टॉक आपल्या रेजिस्टन्स लेवलला तोडून वर जातो तर जी आपली रेजिस्टन्स लेवल असती ती सपोर्ट मध्ये कन्वर्ट होती बघा. इथं बघा स्टॉकने इथं दरवेळेस आता सपोर्ट घेतलेला आहे. त्यानंतर स्टॉक इथं वर गेला आणि ह्या इथं आपली बनवली नवीन आता एक रेजिस्टन्स लेवल, ती पण आपण मार्क करून घ्यायची. त्यानंतर इथं बघा रेजिस्टन्स लेवलला इथं गेला स्टॉक, परत खाली आला आणि हे इथं स्टॉक बघा सपोर्ट घेतो या लेवलला. हे आपले असणारे सपोर्ट लेवल. हे इथं परत सपोर्ट लेवलला आला, इथून परत वर गेला, त्यानंतर परत खाली आला, परत वरती गेला. त्यानंतर ज्यावेळेस तो हे इथं आलाय त्यांनी ह्यावेळेस जी आपली रेजिस्टन्स लेवल आहे ती ब्रेक केली आणि त्यांनी बघा वर गेलाय तो. तिथून वर गेल्यानंतर इथं बनली आपली आता नवीन रेजिस्टन्स लेवल, ती पण आपण मार्क करून घ्यायची. इथं बघा ही आपली नवीन रेजिस्टन्स लेवल आहे. त्यानंतर स्टॉक काही दिवस इथंच होता बघा, इथंच वरती गेला, खाली आला, परत वर गेला, खाली आला, परत इथून वर गेला. पण ह्यावेळेस तिने काय केलं, जी आपली सपोर्ट लेवल आहे ती त्यांनी ब्रेक केली. आता जी सपोर्ट लेवल आहे ती ब्रेक झाल्यानंतर ती बनती रेजिस्टन्स लेवल आपली. आता ही बनलेली आपली रेजिस्टन्स लेवल बघा. इथून स्टॉक खाली आला, त्यानंतर जी आपली पहिली रेजिस्टन्स लेवल होती ती बनलेली बघा सपोर्ट मध्ये. इथंच बघा, इथं आपली जी रेजिस्टन्स लेवल होती ती आता कन्वर्ट झालेली इथं पण सपोर्ट मध्ये. इथं बघा स्टॉकने इथं सपोर्ट घेतला, वरती गेला, परत इथं आला, इथं सपोर्ट घेतला, वर गेला, परत इथं खाली आला, इथं सपोर्ट घेतला, स्टॉक वर गेला. ह्यावेळेस त्यांनी काय केलंय, जी पण आपली रेजिस्टन्स लेवल आहे ती ब्रेक केली आणि स्टॉक वरती गेलेला आहे बघा. स्टॉक किती वर गेला. त्यानंतर इथून बघा स्टॉक परत खाली आला. खाली आल्यानंतर इथं बघा त्यांनी परत ह्या लेवलला घेतलेला आहे सपोर्ट. आता जी आपली ही रेजिस्टन्स लेवल होती ह्या इथलची, ती झाली आता आपली सपोर्ट मध्ये कन्वर्ट. इथं बघा स्टॉक वर गेल्यानंतर इथं आला, इथं सपोर्ट घेतला, परत वर गेला, इथं सपोर्ट घेतला, परत वर गेला, इथं सपोर्ट घेतला आणि हे इथं बनलेली बघा आपली जी, हे इथं जर का आपण मार्क केलं तर ह्या लेवलला बघा बनलेली आपली नवीन रेजिस्टन्स लेवल. इथं बघा हे इथं बनली होती ती. त्यानंतर बघा स्टॉक इथून वर गेला, हे इथं आला, ह्या लेवलला परत त्यांनी सपोर्ट घेतला. जी आपली रेजिस्टन्स लेवल आहे ती बनलेली बघा आता सपोर्ट मध्ये, तिला आपण असं मार्क करून घ्यायचं. आता बघा इथं स्टॉक वर जातो, परत आपल्या ज्या रेजिस्टन्स लेवलला सपोर्ट बनलेला आहे त्या तिथं त्यांनी इथं बघा सपोर्ट घेतलेला आहे. परत स्टॉक इथं वर गेला, परत खाली येऊन इथं सपोर्ट घेतला. हे कंटिन्यू असंच चालू राहतं मित्रांनो, स्टॉक असेच काम करते. इथं बघा आपली नवीन रेजिस्टन्स लेवल बनलेली ती आपण मार्क करू. ही बघा आपली ही आहे आता नवीन रेजिस्टन्स लेवल. आता जेव्हा पण स्टॉक ह्या लेवलचा ब्रेक करन, जेव्हा हे ब्रेकआउट देईन स्टॉक ह्या लेवलचा, तेव्हा इथून स्टॉक वर जाण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो. त्यामुळे तिथं स्टॉक बघा दरवेळेस सपोर्ट रेजिस्टन्स या कन्सेप्ट मध्ये तिथं काम करतो. इथं बघा हे इथं पण आपली एक नवीन लेवल बनलेली होती. इथं बघा हे इथं दरवेळेस स्टॉक इथं रेजिस्टन्स घेत होता, त्यानंतर ही ब्रेक करून तो वर गेला. आता बघा दरवेळेस इथं सपोर्ट घेतोय. जेव्हा स्टॉक ह्या लेवलला ब्रेक करन, म्हणजेच ह्या रेजिस्टन्स लेवलला ब्रेक करून वर जाईल, त्यानंतर हीच आपली लेवल बनणार आहे सपोर्ट लेवल. मित्रांनो एवढेच कन्सेप्ट आहे फक्त या सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये. अजून आपण बरेच व्हिडिओ बघणार आहे, तर त्यासाठी आता सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. जर का तुम्हाला फ्री मध्ये स्टॉक्स लागत असतील तर खाली टेलिग्रामची लिंक दिलेली बघा, जाऊन त्याला जॉईन करा. तिथं मी रोज फ्री मध्ये स्टॉक देत असतो. तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये.